झी 24 तास एक पाऊल पुढे। जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातली मनुदेवी भाविकांचं श्रद्धास्थान आहे। ईश्वरसेन या गवळी राजानं मनुदेवीची स्थापना केल्याची आख्यायिका आहे। नवसाला पावणाऱ्या या देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात। सातपुडा पर्वतरांगेत वसलेलं मनुदेवीचं हे हेमाडपंथी मंदिर इसवी सन पूर्व 1250 साली मनुदेवीच्या मंदिराची प्रतिष्ठापना ईश्वरसेन नावाच्या गवळी राजानं केली। ईश्वरसेन राजाच्या वाड्याचे अवशेष मंदिरापासून काही अंतरावर सातपुड्यातच आहेत। मनुदेवीच्या दर्शनासाठी जाताना पूर्वी घनदाट जंगल लागत असल्यामुळे अनेक भाविक भीतीपोटी येतच नसत। 1990 सालापर्यंत हीच स्थिती होती। मात्र 1991 साली मनुदेवी संस्थानची स्थापना झाल्यानंतर काही सुविधा या ठिकाणी करण्यात आल्या। आजचं जे मंदिर आहे जवळपास 17 फूट बाय 12 फूट अशा पद्धतीने त्या मंदिराची बांधणी झालेली आहे। सध्या भिंती या 3-3 फुटाच्या आहेत। आजही त्या भिंतींचं समजा थोडं आपण कुठेही छिद्र पाडायचं म्हटलं तर त्याला खूप कठीण अवस्थेतून जावं लागतं, एवढं मजबूत बांधकाम। आणि हे बांधकाम साधारणतः 1250 इसवी सन 1250 मध्ये बांधकाम झालेल्याचं समजा पुरावा आढळतो जुन्या जाणकारांच्या मते। मनुदेवीच्या दर्शनाला जाताना डोंगर माथ्याचा रस्ता आणि 7 वेळा ओढा पार करून जावं लागतं। त्यामुळे नवसाला पावणाऱ्या या देवीच्या दर्शनासाठी जाताना भाविक पर्यटनाचाही आनंद लुटतात। या ठिकाणी जो धबधबा आहे तो पाहण्यासाठी ते पर्यटकांची गर्दी असते आणि इथे नवस फेडले जातात। मनुदेवी नवसाला पावणारी देवी आहे, हे सर्वांना अनुभवाला येतं। इथं एकदा जर आपण हे केलं किंवा मला नवस पाहिजे, मला असं आहे, मी एकदा आले होते, माझ्या मुलाचं लग्न करायचं होतं, त्याला मुलगीच पसंत पडत नव्हती, त्यासाठी आले होते। मग म्हटलं बाई जर माझ्या मुलाला जर मुलगी पसंत झाली तर मी येईन तुझ्या दर्शनाला। तर त्याचं 8च दिवसात लग्न जमलं। मनुदेवीच्या दर्शनाला आलो तर मनुदेवीने मला अवघ्या 8 दिवसामध्ये मला इतका चमत्कार दाखवला की जे काम माझं 1 वर्षात होणार नव्हतं ते काम फक्त माझं 2 दिवसात झालं। डोंगर माथ्यावरून फेसाळणारा धबधबा, हिरवा शालू नेसलेला परिसर यामुळे मनुदेवीचं मंदिर एक प्रेक्षणीय स्थळ बनलंय। नवसाला पावणाऱ्या या देवीच्या दर्शनासाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून भाविक इथे येत असतात। झी 24 ताससाठी जळगावहून विकास भटाणेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।